सुरुवात करूयात। पुणे जिल्ह्यातील शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटलाय। या लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटलांना महायुतीची उमेदवारी निश्चित झाली आहे। सध्या शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेमध्ये असलेले आढळराव पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार आहेत। पाहूयात। शिवाजीराव आढळरावांचं अखेर ठरलं। आढळरावांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ। मंगळवारी आढळरावांचा राष्ट्रवादीत प्रवेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेनं आपल्या कोट्यातील केवळ मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडलाय असं नाही, तर आपला उमेदवार सुद्धा त्यांना दिलाय। शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते। मात्र महायुतीच्या जागा वाटपात शिरूरची लोकसभा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती। त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वाद पेटला होता। पण आता आढळरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ हाती बांधण्याचा निर्णय घेतलाय। माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे। हो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं। शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं। दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं। त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे। शनिवारी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुंबईत अजित पवार आणि सुनील तटकरे यांची भेट घेऊन चर्चा केली। यानंतर पक्षप्रवेशाचा निर्णय सुद्धा जाहीर झाला। येत्या मंगळवारी शिरूरमध्ये आढळरावांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे। या निमित्तानं आढळरावांच्याकडून मोठं राजकीय शक्ती प्रदर्शन केलं जाईल अशी शक्यता आहे। आता आढळरावांची उमेदवारी तिथे झाली तर नक्कीच हा पराभव होईल का? या पराभव निश्चित यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीचा उमेदवार फार मोठ्या फरकाने महाराष्ट्रामध्ये निवडून येत असताना शिरूरमध्ये सुद्धा मोठ्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी विजय मिळवणार आहोत। आढळरावांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या प्रवेशावरून आता राजकारण सुरू झालंय। शिरूरचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी आढळराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे। नाही, मी थोडी दुरुस्ती करतो। ही लढत कोल्हे विरुद्ध आढळराव ही होणार नाही। ही लढत एकनिष्ठाची पेढूपुढे अशी होणार आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत अमोल कोल्हे यांनीच आढळराव यांचा पराभव केला होता। त्यावेळी आढळराव शिवसेनेत होते। आता ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत, तर कोल्हे शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत। त्यामुळे दुसऱ्यांदा हे दोघंही नेते आमने सामने खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात लढतील। 2019चा बदला घेणार का? मग त्यासाठीच उभं राहणार आहे। तुम्हाला खात्री आहे विजयाची? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे। मी माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुका जिंकलोय, काही नसताना एक पहिली निवडणूक 30,000 मतांना जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000, चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे। महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार यांनी शिरूर लोकसभेची जागा प्रतिष्ठेची केली होती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूरच्या जागेसाठी आग्रह धरला होता। कारण शिवसेनेतल्या फुटीनंतर आढळरावांनी लोकसभा डोळ्यासमोर ठेवून शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। अजित पवार महायुतीत दाखल झाल्यामुळे शिवाजीराव आढळरावांची राजकीय कोंडी झाली होती, पण अखेर पक्षांतराच्या माध्यमातून त्यावर तोडगा काढण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।